आंबे चोर की मारेकरी. एके दिवशी अकबर बादशाह आपल्या अमराईमध्ये फिरत होते. तेवढ्यात एक बाण त्यांच्या एकदम जवळून गेला. जर तो तीर बादशहाला लागला असता तर बादशहाला मृत्यूने देखील गाठलं असतं. पण बादशाह थोडक्यात वाचले. अकबर बादशाह खूप चिडून सैनिकांना म्हणाले, कोण आहे तो ज्याने मला मारण्याचा प्रयत्न केलाय? जा, ताबडतोब पकडा त्याला. सैनिकांनी थोडा वेळ शोध करता एका लहान मुलाला बादशाहसमोर हजर केले, ज्याने तो बाण चालवला होता. बादशाह चिडून म्हणाले, तू मला मारण्याचा प्रयत्न का करतोय? त्यावर लहान मुलाने नकारार्थी मान डोलावली आणि तो म्हणाला, मी तर आंब्याच्या झाडावर लटकलेले आंबे पाडण्यासाठी बाण चालवला होता. तुम्हाला इजा पोचवण्याचा माझा काहीच हेतू नव्हता. बादशाह मात्र खूप चिडले होते. त्यांनी त्या मुलाचे म्हणणे ऐकूनच घेतले नाही आणि सैनिकांना आदेश दिले, या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. ज्या प्रकारे यांनी मला मारण्याचा कट केला, अगदी त्याचप्रमाणे याला सुद्धा मारा. सैनिकांनी त्या मुलाला आंब्याच्या झाडाला बांधले आणि एका तीरंदाजाने त्या मुलावर निशाणा लावला. बिरबल हे सगळं दुरून बघत होता. बिरबल जवळ आला आणि बादशाला म्हणाला, त्या मुलाने झाडावरील आंब्यावर निशाणा लावला होता, पण तो तीर चुकून तुमच्या जवळून गेला. त्या तीरंदाजांना सुद्धा आंब्यावर निशाणा लावायला सांगा, जो आंब्याला न लागता त्या मुलाला लागेल. त्या मुलाला जर तुम्हाला मारायचंच असतं तर त्याने तुमच्यावर निशाणा लावला असता, आंब्यावर नाही. आणि म्हणून तीरंदाजाने आंब्यावर निशाणा साधला पाहिजे, छोट्या मुलावर नाही. बादशहाच्या आदेशानुसार अगदी त्याच पद्धतीने त्याला मारलं पाहिजे, ज्या पद्धतीने त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. बरोबर ना बादशाह? बादशहाला आपली चूक कळली आणि त्यांनी सैनिकांना ताबडतोब मुलाला सोडायला सांगितले. अशा प्रकारे बिरबलाने आपल्या हुशारीने त्या मुलाचे प्राण वाचविले. जर तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.